तर नमस्कार मंडळींनो, मी रेखा. तर बघा, आज आम्ही आहे ना देवीची पूजा मांडलेली तुम्हाला दाखवणार आहे. तर ही माझी पोरगी मांडणार आहे, मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. बघा, आता इथे पुसून घेते, सगळी जागा घासली तिनं आणि पुसून घ्यायला लागली आहे. तर पूजा आहे ना, ह्या टायमाला 4 गुरुवार पडलेले आहे. तर 4 गुरुवारामध्ये जर कुणाला पाळी आली किंवा तुमच्या घरामध्ये मुली असलेली त्यांना आली, जर तुम्हाला आली ना तर तुम्ही मुलींकडून बसवून घेऊ शकताय. आणि मुलीला आली तर तुम्ही तर करचालच, तिला लांब बसवायचं. पण एक गुरुवार बी सोडायचं नाही, 4 गुरुवार करायचा आणि एक एक्स्ट्रा गुरुवार पकडायचा. तर बघा, देवीसाठी लागणारं साहित्य बघा इथं सर्व काढून ठेवलं आहे आम्ही खालीच हिनं. तर रात्री बघा साडी आणली देवीला. तर बघा, आता ही रांगोळी काढायला लागलेली आहे. पण ती जागा आहे ना गोमूत्राने आहे ना टाकून व्यवस्थित पुसून किंवा घासून वगैरे घ्यायची आणि मग रांगोळी काढायची. बघा, पाठ ठेवलाय तिनं. तर बघा, आता झाली तिची रांगोळी काढून. तर आता तिथं स्वस्तिक काढायचे. आता हा कापडा त्याच्यावर हात रंगते. तांदूळ घेऊन आहे ना तिथं सर्व असं टाकल. बघा, पूर्ण टाक, पूर्ण. पाणी टाकून देवीचा फोटो पुसून घेऊया आपण. हळद कुंकू लावायचं त्याला. आता ते तांदूळ टाकले ना त्याच्यावर हळद कुंकू टाक. त्याचा फोटो बी आहे आमच्याकडे घरातला, तर तो बी मी पुसती. तर त्याला आता तिनं पाणी टाकून पुसून घेतलेलं आहे आणि हात हळद कुंकू लावून गेली ती. हळद कुंकू टाकते त्याच्यावरती आणि आता फुलं पण वाहील त्याच्यावरती आणि मग देवीचे फोटो आपण तिथं मांडूया. मग आता फोटो आपण तिथं मांडूया. तर आता हे बारका फोटो बी तिथून मांड. कलश करूया, कलशची तयारी. कलशमध्ये पाणी टाकूया. पहिला त्याच्या बाजूने स्वस्तिक काढायचे 5, 3 हळदी कुंकाचे आणि 2 ह्याचे काढा. स्वस्तिक आपण तांब्यावर काढून घेऊया. आता गडव्याला पूर्ण तिनं स्वस्तिक काढलेलं आहे. तर आता त्यामध्ये पाणी टाकायचं. त्यामध्ये पाणी टाकायचं. एक सुपारी टाकतात. बघा, आता त्यात पाणी घेतलं आणि सुपारी आणि 1 रुपया, हळद कुंकू, तुळस आणि फूल हे टाकायचं आणि त्यात थोडंसं तांदूळ बी टाकायचं. आता आपण पालवी धुवून घेऊया ह्या पाण्यामध्ये. आपण आहे ना 5 पाने यावर लावूया. नारळ आपण धुवून घेऊया. मुकुट आहे आमच्याकडे पहिलाच, तो आम्ही तोच लावणार आहे, नवीन काय आणला नाही मी. बघा, बांधून घ्यायचं म्हणजे मग निघला नाही पाहिजे, चांगला बसला पाहिजे आपल्या ह्याच्यावरती, म्हणजे कलश हल्ला नाही पाहिजे आपला. नद घाल देवीला. तर बघा, आता नद घालूया आपण. नद घातली. तर बघा, रात्री नवीन साडी आणली आहे मी तिच्यासाठी. तर ती साडी नेसवणार आहे. जुनी आहे पण नको जुनी, नवीन आणलेली आहे. गळ्यातलं घालूया सर्व. हार लावूया
कारण की परत हार घाला येणार नाही वेणी घातल्यावर ना, मग आधी हार लावूया आपण. स्वस्तिक काढून झाले त्याच्यावर फूल टाकायला आणि पुढे 2 पानं ठेवायची. सुपारी आणली आहे कारण गणपती तिथे मांडलेले आहेत. तर आता ही गणपती आणि कृष्णा यांचं पानावरती तांदूळ ठेवायचं, थोडंसं हळद कुंकू व्हायचं आणि फूल व्हायचं. आणि सुपारीला ठेवायचं, त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं थोडंसं आणि गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आणि म्हणायचं मी आता जी पूजा मांडती ती माझी व्यवस्थित व्हावं, कारण की गणपती हे विघ्नहर्ता आहे. त्यामुळं आपल्या पूजामध्ये कधी विघ्न नाही यावं ह्याच्यासाठी त्यांना आपण प्रार्थना करायची. तर आता दुसऱ्या पानावर आम्ही कृष्ण मांडणार आहे, तर तिथे बी तसंच करणार आहे. तर माझ्या हार पूजामध्ये कृष्णा आणि गणपती असते ती आणि आम्ही कवड्या आणलेल्या आहेत त्या माझ्या पूजामध्ये हरदम असतातच. कृष्णाच्या पाया पडून घेतलेलं आहे. तर आता बघा कवड्या आणि चक्र आहे ही, तर ते आता ते धुवून घेणार आहे आणि त्या मधल्या पानावरती ठेवणार आम्ही. कारण की आमच्या हे असतं का, तर विष्णूच्या रूपामध्ये चक्र असते ती, त्यामुळं जिथं लक्ष्मी असती तिथं विष्णूचं पूजलं ना मग लक्ष्मी एका जागी थांबती. मग मी कृष्णा बी हार पूजामध्ये स्थापित करते. चक्र वगैरे पूजून घेतलेले आहे. तर आता आपण कलश मांडूया त्याच्यावरती. कलश उचलून आपण त्याच्यावर मांडूया व्यवस्थेमध्ये. कलश मांडला ह्या. तर आता तिचं वटीचं सामान सर्व आपण ठेवून देऊया. तर पहिल्यांदा दिवा लावूया आपण. तर बघा आता दिवा लावलेला आहे. तर आपण आता देवीची वटी सर्व सामान ठेवूया. देवीला जे जे आणले ते ओटी आणलेली आहे, तर त्यामध्ये हळद कुंकू टाकले आणि फूल. तर तिथं देवापाशी मांड. तर तिचं साज शिंगार पण घेऊन आलेली बघा. तर तो बी तिथे मान कपडा आहे, तर तिथं हातरूया. कारण मी छोटा पाठ होता माझा, त्यामुळं मग मी कपडा घेतला आहे. आणि आता फळं वगैरे वटीचं सगळं आता त्याच्यावर ठेवणार आहे मी. आणलेली तर चुनर बी टाकली बघा डोक्यावरती. तर दिवा आहे ना दुसरा लावते, कारण तो दिवा राहिलेला तर ते वरून ठेवायचं. तर लक्ष्मीच्या हमेशा पूजेला आहे ना गूळ आणि खोबरं भरून ठेवायचं असतं. ते वगैरे वाहून घेऊया सर्वांना आणि अगरबत्ती लावूया आता. तर बघा आता मी पूजेचा व्हिडिओ बनवलेला आहे पहिल्यांदाच. तर तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. जर काही चुकलं असेल तर क्षमा करा. तर कारण की पहिल्यांदाच व्हिडिओ आहे माझा हा. तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा बनला आहे माझ्याकडून. धन्यवाद.